शाळेला सुट्ट्या लागल्या की काही मुलं मामाच्या गावाला जातात, काही नातेवाईकांकडे जातात, तर काही घरीच थांबतात. मात्र ठाण्यात शिकत असणारा साईराज संदीप गुंजाळ आणि सोलापूर येथे शिकत असलेली साईशा सचिन गुंजाळ या बहीण भावानं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला आल्यानंतर सुट्टी वायफळ न घालवता त्यांनी आपल्या संगमनेर शहरातल्या कुरण रोडवरील गुंजाळ आखाडा येथील आपल्या राहत्या घरी माती आणि दगडाचा वापर करत लोहगड किल्ला बनवलाय. हा किल्ला परिसरातील सर्वांचंच आकर्षण ठरलाय. संगमनेर शहरातील कुरण रोडवर असणाऱ्या गुंजाळ आखाडा परिसरात राहत असणारे तात्यासाहेब गुंजाळ आणि मथुराबाई गुंजाळ यांचे संदीप आणि सचिन हे 2 सुपुत्र आहेत. संदीप हे सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ अंधेरी येथे ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे बंधू सचिन हे सोलापूरला आयसीआयसीआय बँकेमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम करतायत. संदीप आणि जयश्री यांचा मुलगा साईराज गुंजाळ हा ठाणे येथे शिकत आहे. त्यानं शाळेत शिकत असताना त्याचे इतर मित्र किल्ले बनवत होते. आपण देखील किल्ला बनवून पाहावा असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून उन्हाळ्याची सुट्टी चांगल्या प्रकारे घालवायची म्हणून त्यानं सचिन आणि सविता यांची कन्या साईशा गुंजाळ, भक्ती गुंजाळ, भाऊ अवनीश गुंजाळ, आदिराज देशमुख आणि श्रेया देशमुख यांच्यासह मित्र अथर्व गडाख, राजवीर कबाडे, साईश भागवत, युवराज भागवत या सर्व मित्रांना एकत्रित करत लोहगड किल्ला बनवण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात केली. किल्ला बनवण्याचं सर्व साहित्य गोळा करून अवघ्या 8 ते 10 दिवसात संपूर्ण किल्ला माती, दगड आणि इतर साहित्य वापरून तयार केलाय. लोहगड किल्ला तयार केल्यामुळे या सर्व लहान शाळकरी मुलांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून हा किल्ला परिसरातील नागरिकांचे खास आकर्षण ठरलाय. अनेक लोक या किल्ल्याला भेट देण्यासाठी देखील येत आहेत. महाराज के जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. राजाला जिंकुनिया जगभरी शिवबाराज नाव गाजजी. पणगत वारदात गाना भाराभरी शिवबाराज नाव वाजजी. कडवाज मराठी गाव गनिमा नागमधी गातो जी. गंजा गडवी करूया माझ आमच्या वारान धासजी. राजाला जिंकुनिया जगभरी शिवबाराज नाव गाजजी. हे माझ्या राजा, हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजा, हे माझ्या शिवबार. हे माझ्या राजा, हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजा. नमस्कार, जय शिवराय. माझे नाव साईराज संदीप गुंजाळ आहे. आता उन्हाळ्याची सुट्टी लागली होती, त्यासाठी आमच्या डोक्यात एक उपाय आला की आम्ही किल्ला बनवूया. तर तसं तर मी ठाण्याला राहतो, तर तिकडे मी राजगड किल्ला बनवलेला, तो खूप चांगला झालेला. तेव्हापासून आता मी किल्ले बनवत आलो. तर माझे बहिणी, भाऊ आणि मित्रांनी मिळून लोहगड हा किल्ला बनवायचं ठरवलं. तर आम्ही आधी किल्ल्याचा आराखडा काढला. त्याच्यानंतर आम्ही दगड टाकले. काही आमच्याकडे बिनाकामाचे टायर होते, तेव्हा त्याचाही उपयोग केला. त्याच्यानंतर आमच्याकडे तेलाचे कॅन होते, ते पण किल्ल्यामध्ये टाकले, कारण की दगडांची जास्तीत जास्त म्हणजे कमतरता. तर त्याच्यानंतर आम्ही माती लावली, डोंगर बनवले. त्याच्यानंतर आम्ही तटबंद्या बनवल्या, पायऱ्या बनवल्या, बुरुज बनवले. त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशनसाठी आम्ही माती टाकली, त्याच्यानंतर लाल माती टाकली. त्याच्यानंतर आम्ही रंगकाम केलं. त्याच्यानंतर आम्ही ब्रिक्स बनवले. त्याच्यानंतर आम्ही रांगोळी टाकली, झेंडे लावले. त्याच्यानंतर आम्ही टॅग्स बनवले, मावळे ठेवले. साधारण किती दिवस लागले हा किल्ला बनवायला? आम्हाला 10-11 दिवस लागले. कोणी कोणाची मदत मिळाली तुला? भक्तीची, अवनीशची, साईशाची, आदिराजची आणि परितिथीची आणि माझ्या मित्रांची. कुणाचं मार्गदर्शन लाभलं तुला? मला अरुण निवास मित्रमंडळ डोंबिवली, तिकडे खूप मोठे मोठे किल्ले बनवतात. तर मी यूट्यूबवरती असेच त्यांचे व्हिडिओ बघत होतो, तर ते खूप मोठे मोठे किल्ले बनवतात, त्यांचं मार्गदर्शन.
माझे नाव शाश्वत सचिन गुंजाळ आहे. आम्ही 1 मे रोजी किल्ल्याला सुरुवात केली व 18 मे रोजी आमचा किल्ला संपला. आम्हाला खूप जणांनी मदत केली आहे. आमच्या परिवारामधून सुद्धा खूप जणांनी मदत केली. आमच्या मित्रांनी आणि सगळ्यांनी मदत केली. किल्लेदार सायराज संदीप गुंजाळ, अवनीश संदीप गुंजाळ, भक्ती सचिन गुंजाळ, साईशा सचिन गुंजाळ व किल्ल्याला काम करू लागणारे अथर्व गाडाक, राजवीर कबाडे आणि अजून खूप जणांनी मदत केली. आणि साईश भागवत यांनी सुद्धा, युवराज भागवत. आणि आम्हाला हा किल्ला बनवताना खूप असं राजांचं आम्ही सारखं गाणे म्हणायचं, आम्हाला बोर व्हायचा, पण आम्ही तरी खूप मेहनत केली आणि आज किल्ला तयार केला. कोणी कोणी तुम्हाला मदत केली आणि कुणी मार्गदर्शन केलं? आम्हाला आमच्या घरातल्यांनी खूप मार्गदर्शन केलं. आणि आम्ही ना यूट्यूबवर काही किल्ल्यांचे व्हिडिओ बघितले होते, पण त्याच्यामधून ना ते खूप अवघड बनवायचे. आम्ही ना गुगलवरून सुद्धा खूप मदत घेतली ते आराखडा वगैरे काढायला. कोणाकोणाची घरातली कोणाची मदत झाली? सगळ्यांचीच झाली. तशी आम्हाला आहे ना सगळ्यात जास्त मदत आहे ना आमच्या आजीची झाली, कारण की तिने आम्हाला पाणी दिलं, किल्ला बनवायला माती आणून दिली, दगड आणून दिले आणि सगळ्यांनी खूप मदत केली. एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरख शनेहे, संगमनेर.